रामगिरी महाराजा बागे बढो, सत्य सनातन हिंदू धर्म की। आज या ठिकाणी गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय श्रीराम संघ, सकल वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा भव्य दिव्य अशा प्रकारचा मोर्चा हिंदू हृदय सम्राट, तरुणांचं आशा स्थान आणि हिंदुत्वाची बुलंद तोप म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय नितेशजी राणे साहेब या कार्यक्रमाकरता खास होऊन आपल्यासाठी मुंबईहून येथपर्यंत आलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सर्वांची एक हिंदुत्वाची बुलंद तोप हिंदू योद्धा सागर भैया बेग, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे आदरणीय श्री बाळासाहेबजी महाराज रंजाळे, भगवानजी महाराज दमाळे आणि सरला बेटातील सर्व महाराज मंडळी, आज आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत। हा वरुण राजा अभिषेक करतो आहे, आपल्याला नितेशजींचं भाषण ऐकायचंय आणि म्हणून आम्ही अत्यल्प वेळेतच आमचं बोलणं थांबवणार आहोत। परंतु माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, आज आपल्याला एकत्रित जमण्याची वेळ का आली? काय कारण आहे असं की आपण सर्वजण एकत्रित जमलो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हा आक्रोश आहे। हा आक्रोश विनाकारण आहे का? याच्या पाठीमागे काही कारण नाही का? तर कारण असल्याशिवाय कुठलंही कार्य घडत नाही आणि याच्या पाठीमागे कारण जर काय असेल तर गेल्या 1000 वर्षापासून हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार हा हिंदू या देशामध्ये हिंदू बहुसंख्याक असताना सुद्धा सहन करीत आलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण जर 7व्या शतकापासून पाहिलं, मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण असेल, 1192 ला शाहाबुद्दीन मोहम्मद घोरी यानं पृथ्वीराज चौहानशी केलेलं युद्ध असेल, त्या युद्धामध्ये पराजित झालेला शाहाबुद्दीन पुन्हा एकदा जयचंद बोलून घेतला। म्हणजे आपल्यातल्याच एकानं त्या शाहाबुद्दीनला पुन्हा एकदा बोलवलं, असे काही हरामखोर जयचंद आपल्यामध्ये सुद्धा आहेत। आणि त्या जयचंद सगळ्या खुफिया बातम्या देऊन पृथ्वीराज चौहानला पकडून दिलं आणि तेव्हापासून आमच्यावर परकीय सत्ता स्थापन झाली। आता याच्या अगोदरचे जे आक्रमण झाले लोक समजतात की ते लुटी इतपत मर्यादित होते, तर ते लुटी इतपत मर्यादित नव्हते, तर ते सर्व आक्रमण आमची हिंदू धर्म संस्कृती संपवण्याकरताच होते, दुसरं काहीही कारण त्याच्या पाठीमागे नव्हतं। आणि म्हणून असं सांगितलं जाते की 18 वेळेला मोहम्मद गझनीनं 1000 ते 1028 पर्यंत 18 वेळेला आक्रमण केली आणि शेवटी सोमनाथचं मंदिर लुटलं। पण खरा विचार जर केला तर खरा इतिहास आम्हाला सांगितलेलाच गेलेला नाहीये। पहिल्याच वेळेला आला त्यावेळेला त्यानं त्याचं मंदिर लुटून गेलेलं होतं। 17 वेळेला नंतर येण्याचं कारण काय होतं? ते हिंदू पुन्हा शिवलिंग स्थापन करून पुन्हा मंदिर उभारत होते आणि मंदिरांमध्ये देवदेवळांमध्ये आपली संस्कृती श्रद्धा जडलेली आहे हे या लोकांना कळल्यामुळे आजपर्यंत यांनी आमची हजारो मंदिरं तोडली आणि त्याच्या जागेवर यांनी आपली धार्मिक स्थळं उभी केलेली आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, गुलाम वंश, एक गुलाम कुतुबुद्दीन ऐबक नावाचा शहाबुद्दीन आपला राजा म्हणून ठेवून गेला, स्वतः राजा झाला नाही। त्याच्यानंतर खिलजी वंश झाला, सय्यद वंश झाला, तुगलक वंश झाला, लोधी वंश झाला। 1525 ला बाबर आला। म्हणजे याचा अर्थ काय? बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब ही सगळी माणसं आली ब्रिटिशकडून आले, पोर्तुगीज आले, डच आले। म्हणजे आमचा देश म्हणजे धर्मशाळा। कोई भी आ जाओ, हमारे ऊपर सत्ता स्थापन करो और हमारा धर्मांतरण करो जबरदस्ती से, असं आजपर्यंत घडत आलं तुम्हाला सांगतो। आणि म्हणून प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की अकबर हा सेक्युलर होता, तो सर्व धर्म सहिष्णु जपणार होता। मग अकबर जर सेक्युलर होता तर त्याच्या विरोधात लढणारे आमचे महाराणा प्रताप कोण होते? हा प्रश्न आपण त्या लोकांना विचारला पाहिजे। हे सगळ्या सेक्युलरवादी लोकांना विचारलं पाहिजे, आमचे महाराणा प्रताप कोण होते? औरंगजेब जर तुमच्याकरता हिरो असेल, औरंगजेबाला बरोबर घेऊन जर तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणत असाल तर मला सांगा, आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोण होते? कोण होते? काय उद्देश
उद्दिष्ट होतं आमच्या राजाचं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसण्याचं उद्दिष्ट नव्हतं. राजांचं उद्दिष्ट एकच होतं, लक्षात ठेवा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो. गोठ्यातली गाई, घरातली बाई आणि अंगणातली तुळस सही सलामत राहिली पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे लोकांना. अजिबात नाही मिळाला. हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ईसाई, पारशी या लोकांकरता एक कायदा आहे आणि या जावयांकरता एक कायदा. पर्सनल लॉ. आता ज्यांना पर्सनल लॉ पाहिजे होता ते पाकिस्तान मध्ये गेले. मग तुम्हाला जर पर्सनल लॉ पाहिजे असेल तर तुम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन तरफडा. इथे कशाला सर्व धर्म समभाव, हे मला तुम्ही सांगा. सर्व धर्म समभाव जपायचा असेल तर यांचा मुस्लिम पर्सनल लॉ बंद करून टाका. सर्व धर्म समभाव जर जपायचा असेल तर हम दो हमारे दो तो सबके दो. हम दो हमारे 25 चलने वाला नहीं है. हम दो हमारे दो तो सबके दो. तिसरं झालं मतदानाचा अधिकार रद्द. चौथं झालं यांचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे. अन्यथा बांगलादेशासारखी परिस्थिती हिंदुस्थानात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रामगिरीजी महाराज बोललेले आहेत, हे लक्षात ठेवा. रामगिरी महाराज संन्यासी आहेत. त्यांच्या पुढे मागे लेकरं बाळ लढायला नाहीये. लेकरं बाळांना आमच्या भीती आहे, आपल्या भीती आहे भविष्यात. आणि म्हणून तमाम हिंदूंनी जागृत होणं ही काळाची गरज आहे. ही धगधगती आग आपल्या अंतःकरणामध्ये तेवत ठेवणं आणि हिंदुत्वासाठी सदैव जागृत राहणं आणि संघटित राहणं. बटोगे तो